शिवनगर जातं, ह्याच्यामध्ये जातं कुठल्या मार्गे नागेश्वर फेडर जातं. बरोबर. ते काम आपलं काम चालूच आहे. आणि परत हे कारखान्याकडनं काही नाही, आपलं फेडर कारखाना फेडर त्याचं पण केबल टाकून आपलं काम झालेलं आहे. आणि 2 फक्त बोरुंगली वस्तीकडे जाणार नाही ते आपलं काम चालू आहे. तुम्हाला एवढे आठवड्यावर असतात ते पण काम नाही अडवलं पुढे अडवलं नाही झालं साहेब. कोणी अडवलं तीन वेळा आपले हे केलं सुरुवातीला कंटिन्यू ही प्रक्रिया काही 1 किंवा 4 दिवसाची नाही. मागच्या मीटिंगच्या माळेगावचा विषय फोन करून देत नाहीये. तुम्ही इथं नाव सांगा ना. कोणी अडवलेलं नाही. कारखाना फेडर केबल टाकून पुढचं काम चालू आहे. बोरुंगली वस्ती वगैरे पुढचं काम चालू आहे. आणि जो काय आपला कारखान्याच्या पाठीमागचा भाग आहे येळे वस्ती वगैरे जो आहे का तो सांगू शकत नाही. पिनवांना म्हणतात ना त्या पद्धतीने तुम्ही ती यंत्रणा आणि माळेगावचा विषय तो पाहुणेवाडीचा जो विषय आहे केबल टाकायची तुम्ही परवानगी दिली कारखान्याने ती पूर्ण व्हाय ना ती पूर्ण झाली हा विषय बरोबर आहे. तुम्ही काय की शेतकरी अडवत आहे बरोबर पण नाही अडवत होते केबलला कोणी अडवत नाही. आता जी ह्यांनी माहिती दिली ती सगळे गोलमाल उत्तर दिलं. नागेश्वर नगर मध्ये लाईट आहे. नागेश्वर नगरचा त्यांनी मुद्दा घेतला ना. तुम्ही त्यांचं ऐका. हे म्हणतायत शेतकरी अडवत आहे ते म्हणतायत की 7 दिवसात तुमचं काम होईल बरोबर. यस नागेश्वर साहेब तुम्ही काय गफलत करताय की हा आपला जो पाहुणेवाडी 2 फेड निघतात आपले एक जो निघतोय तो आपला दिवस वेळ द्या आणि पाहुणेवाडीचं कोणी अडवत असेल तर आम्हाला सांगा. होतं 9:30 ला झटका